निशांत ग्रुप मध्य भारतातील प्रमुख उद्योग व्यापार समूहापैकी एक आहे. 1980 मध्ये स्थापन झालेल्या या समूहाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केवळ पदार्पणच केलं नाही, तर त्या प्रत्येक क्षेत्रात आपली अमीट छाप उमटवली आहे. दैनिक देशोन्नती या मुद्रित माध्यमाद्वारा निशांत समूह मध्य भारतातील पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या 3 प्रांतांमधील प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरला आहे. दैनिक देशोन्नती या मराठी वर्तमानपत्राने आपलं सामाजिक दायित्व निभवतानाच महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणासह इतरही क्षेत्रांमध्ये आपली छाप उमटवण्या एवढा प्रभाव निर्माण केला आहे. मात्र समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचं आपलं ध्येय गाठण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी नागपूर सारख्या उपराजधानीच्या शहरातून देशोन्नतीचं प्रकाशन सुरू करणं हे देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पोहरे यांचं स्वप्न होतं. आमच्या देशामध्ये जी काही व्यवस्था सुरू आहे किंवा जी आम्ही स्वीकारली आहे, भ्रष्ट नोकरशाही आणि त्याचबरोबर शोषित व्यवस्था, ज्यामध्ये हा सर्व वर्ग नेहमी भरडला जातो, ह्या सगळ्या लोकांचा जो काही आवाज आहे तो नेहमी राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम देशोन्नतीने केलेलं आहे. अकोला ही काही जागा नव्हे की जिथून आम्ही हा सगळा आमचा आवाज राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचू शकू. मुंबई, पुणे, नागपूर हे आम्ही त्याकरताच आमची लक्ष ठेवलेली आहे आणि मला खात्री आहे की आमच्या वाचकांच्या पाठिंब्यावर आम्ही निश्चितपणे आमचं लक्ष गाठू. पोहरे यांनी 1990 मध्ये दैनिक देशोन्नतीचा भार आपल्या खांद्यावर घेतला. तेव्हा हे दैनिक जवळपास बंद पडण्याच्या अवस्थेला पोहोचलं होतं. त्यानंतर आतापर्यंत या दैनिकाच्या 10 स्वतंत्र आवृत्त्या आणि दररोज 1.25 लाखापेक्षाही अधिक खप असा प्रचंड विस्तार झाला आहे. आजच्या घडीला दैनिक देशोन्नती हे महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकांपैकी एक असून पश्चिम विदर्भात तर ते सर्वाधिक खपाचं दैनिक आहे. 1986 मध्ये केवळ एका आवृत्तीनिशी सुरू झालेल्या या दैनिकाने आज नागपूरसह 13 स्वतंत्र आवृत्त्या आणि महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये अस्तित्व अशी उत्तुंग भरारी घेतली आहे. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन म्हणजेच एबीसीच्या सर्वेक्षणानुसार जुलै 2003 ते डिसेंबर 2003 या 6 माहीतील देशोन्नतीचा रोजचा खप 1,08,802 एवढा होता. तर जानेवारी 2004 ते जून 2004 च्या ताज्या सर्वेक्षणानुसार हा खप 1,15,000 पर्यंत पोहोचला आहे. आता नागपुरातून प्रकाशन सुरू झाल्यानंतर हा खप अजून कित्येक हजारांनी वाढणार आहे. विभिन्न विषयाला वाहिलेल्या आणि समाजाच्या सर्वच स्तरातील वाचकांची बौद्धिक भूक भागवणाऱ्या 6 साप्ताहिक पुरवण्या प्रसिद्ध करणारं देशोन्नती हे राज्यातील एकमेव दैनिक आहे. अत्याधुनिक मुद्रण तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या देशोन्नतीनं अत्युत्कृष्ट छपाईवर नेहमीच भर दिला आहे. मात्र उत्कृष्ट छपाईवर भर देत असतानाच वाचकांच्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी उत्कृष्ट छपाईपेक्षा सर्वोत्तम मजकूर जास्त महत्वाचा आहे याचं भान देशोन्नतीच्या व्यवस्थापनाने कधीच सोडलं नाही. त्यामुळेच बातमी मागची बातमी शोधून काढण्यावर म्हणजेच शोध पत्रकारितेवर देशोन्नतीनं नेहमीच भर दिला. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न देशोन्नतीमुळेच ऐरणीवर आला. देशोन्नतीने हा प्रश्न सातत्याने लावून धरल्यामुळे प्रारंभी राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचं साफ नाकारणाऱ्या राज्य सरकारला विधिमंडळात आत्महत्या होत असल्याची कबुली देत आर्थिक मदतीची घोषणा करावी लागली. लाखोळी डाळीवरील बंदीचा प्रश्न असो किंवा कापसाचा प्रश्न असो, देशोन्नतीने तो नेहमीच उचलून धरून त्याला न्याय मिळवून दिला आहे. पत्रकारितेचं क्षेत्र गढूळ होत असल्याची चर्चा जोर धरत असतानाच एक वर्तमानपत्र काय करू शकतं याचं देशोन्नती हे सर्वांग सुंदर उदाहरण आहे. ताज्या आणि सर्वांगीण बातम्या, सखोल विश्लेषण, प्रत्येक विषयाच्या तळाशी जाण्याची जिद्द आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निष्पक्ष, निस्पृह, निर्भीड संपादकीय धोरण या गुणवैशिष्ट्यांनी देशोन्नतीला इतरांच्या तुलनेत वेगळीच अशी ओळख प्रदान केली नाही, तर इतरांच्या तुलनेत एक पाऊल पुढेही नेऊन ठेवलंय. देशोन्नतीचे मुख्य संपादक पद भूषवणाऱ्या प्रकाश पोहरेंची लेखणीवर जबरदस्त पकड आहे.
समाजाच्या सर्वच क्षेत्रातील अप्रवृत्तीवर आसूड ओढणारा प्रहार हा त्यांचा साप्ताहिक स्तंभ प्रचंड वाचकप्रिय आहे. त्यांच्या निवडक स्तंभलेखांचं संकलन असलेले प्रहार हे पुस्तकही प्रकाशित झालं आहे. फटकळ लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. आज देशोन्नतीच्या नागपूर आवृत्तीचा शुभारंभ होत आहे. नागपूर शहराच्या हृदयस्थानी यशवंत स्टेडियम समोरील प्रशस्त आणि सुसज्ज कार्यालय आणि शहरापासून नजीकच अमरावती मार्गावरील अत्याधुनिक मुद्रण यंत्रणेसह सुसज्ज प्रिंटिंग प्रेस पूर्व विदर्भातील वाचकांच्या हाती सर्वांग सुंदर दैनिक देण्यासाठी सिद्ध झाला आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमधील वाचकांची बौद्धिक भूक भागवण्याचं काम ही आवृत्ती करणार आहे. समाजाच्या सर्व स्तरातील वाचकांना हवा तो मजकूर देण्यासोबतच या भागातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांची तड लावण्याचा पुरेपूर प्रयत्न ही आवृत्ती करणार आहे. शेतकऱ्यांचा आवाज, शोषितांचा आवाज, जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता आम्ही आता नागपुरात आलो आहोत. याहीपेक्षा जास्त प्रभावी रीतीने जर मांडायचं असेल तर त्याकरिता लक्ष आहेत मुंबई आणि दिल्ली. आपली साथ जर राहिली तर निश्चितपणे आम्ही तेही करू. आपण जो लोभ आतापर्यंत ठेवलात आणि जो विश्वास दैनिक देशोन्नतीवर आणि माझ्यावर दिला, मला खात्री आहे की तोही असाच आपण कायम ठेवाल. मित्रांनो, भेटूया. असं म्हणतात की जिथे भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी असते तिथे यश आपोआपच चालत येतं. वारंवार सिद्ध झालेली ही गोष्ट देशोन्नतीने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. प्रकाश पोहरे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली देशोन्नतीचा वारू प्रगतीपथावर चौखोर उधळला आहे.